तर इथे क्लायंटची रिक्वायरमेंट होती की थोडं स्टोरेज पण हवंय आणि एक ब्रेकफास्ट काउंटर सारखं त्यांना एक करायचं होतं, तर त्यासाठी आम्ही हे केलंय. इथे काही आम्ही शेल्फ दिलेले आहेत आणि इथे आम्ही सागवानी पिलरचा यूज केलाय आणि त्याला पॉलिश केलेलं आहे. त्यानंतर इथे आम्ही स्टोरेज केलंय, हे तुम्ही बघू शकता. इथे स्टोरेज आहे खाली आणि यालाच आम्ही वरती हे MDF मध्ये जाळी केली आहे आणि त्याला नॉर्मल पेंट केलेलं आहे. ही एंट्री मोठी झाली आहे कारण का इकडे आधी वॉल होती या साईडला, तर ती वॉल आम्ही पूर्ण ब्रेक केली. आम्ही इथे वुडनचं पार्टिशन केलंय आणि त्याला मध्ये आम्ही ज्यूट लॅमिनेट लावलेलं आहे. त्यानंतर डायनिंग मध्ये तुम्ही बघितलं तर त्यांना देवघराची ही जागा हवी होती, क्लायंटची रिक्वायरमेंट होती. आणि इकडे आम्ही थोडं स्टोरेज केलंय खाली, म्हणजे गणपतीमध्ये त्यांना गणपती सुद्धा इथं ठेवता येईल यासाठी आम्ही हे केलेलं आहे. त्यानंतर गणपती ठेवल्यानंतर इथे नैवेद्याचं ताट वगैरे ठेवण्यासाठी जागा केली आम्ही आणि इथे खाली नॉर्मल स्टोरेज केलंय. इथे त्यांची रिक्वायरमेंट होती क्लायंटची की स्वामींची एक फ्रेम वगैरे हवी आहे, तर त्यासाठी आम्ही इथे कस्टमाइज ही स्वामी समर्थांची फ्रेम करून घेतली आहे. मंदिर केलंय ज्याच्यामध्ये पूर्ण खाली ड्रॉवर आणि खाली स्टोरेज आहे. मागे तुम्ही बघितलं तर मागे पण आम्ही वॉलपेपर लावलाय. काही पितळी इथे घंटी आणि इथे काही दिवे यूज केलेले आहेत पितळी हँगिंग. त्यानंतर मंदिराच्याच इकडे हा डायनिंग टेबल आहे. त्यांची जास्त रिक्वायरमेंट नव्हती डायनिंगची, त्याच्यामुळे आम्ही बे विंडो पण दिलेली आहे आणि इकडे डायनिंग पण यूज करू शकतो. त्यामुळे एका साईडला आम्ही फक्त छोटे स्टूल ठेवलेले आहेत आणि एका साईडला 2 चेअर आहेत आणि इथे वरती आम्ही हँगिंग लाईट दिलेली आहे. तर ही जी बे विंडो आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघाल आम्ही थोडंसं ट्रेडिशनल टच द्यायचा प्रयत्न केलाय. इथे आम्ही सागवानी पिलर यूज केले साईडला, इथे पण काही सागवानी फुलं यूज केली आहेत, इथे डिझाईन यूज केले सागवानी आणि बाकी सगळं आम्ही लॅमिनेटमध्ये पॅनलिंग केलंय. ऍक्च्युली आम्हाला इथे जागा मिळाली होती, डेड स्पेस होती, त्याच्यामुळे आम्ही इथेही तुम्ही दरवाजे केलेत बघा आणि याच्या आतमध्ये पण आम्ही स्टोरेज केलेलं आहे.